फक्त कपडे काढले आणि लगेच सुरू. ही घाई तुमच्या वैवाहिक आयुष्याला कशी उद्ध्वस्त करत आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण अशा एका चुकीबद्दल बोलणार आहोत जी अनेक पुरुष नकळतपणे करतात आणि त्यामुळे त्यांच्या पार्टनरची सेक्समधील रुची कायमची संपून जाते. नमस्कार मित्रांनो, मी तुमची होस्ट डॉक्टर नमिता पाटील. एक खूप प्रसिद्ध डायलॉग आहे, घागरा उठाव सुरू हो जाओ. या गोष्टीशी आपल्या भारतीय संस्कृतीतील सेक्स लाईफ खूप जास्त रिलेट करते. आजही अनेक कपल्समध्ये असं दिसून येतं की लोक काही काळानंतर फोरप्ले पूर्णपणे स्किप करतात आणि थेट पेनिट्रेशनमध्ये घुसतात. फिमेल पार्टनर रेडी आहे की नाही याने त्यांना काहीही फरक पडत नाही. तिचं नॅचरल ल्यूब पास झाला आहे की नाही याची ते पर्वा करत नाहीत. ती मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या तयार आहे की नाही, तिची योनी रेडी आहे की नाही याने काहीच फरक पडत नाही. फक्त माझं इरेक्ट झालंय भावा, आता फक्त टाकायचंय आणि काढायचंय, हीच मानसिकता असते. आजही अनेक कपल्स याच प्रोसेसमध्ये अडकलेले आहेत. अनेकदा ते असाही विचार करतात की यार मी खूप थकून गेलोय, मला फक्त कसंही करून उरकून टाकायचंय, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, मला झोपायचंय. मित्रांनो, जर तुम्हाला झोपायचं असेल तर तुम्ही खुशाल झोपा, झोपून उठा, पूर्ण आराम करा आणि त्यानंतर सेक्स करा. कारण ही जी गोष्ट असते ना, ती दोन लोकांच्या मध्ये असते. यात जर एक जण समाधानी असेल आणि दुसरा समाधानी नसेल तर हे नातं पुढे जाऊ शकत नाही. आणि हे जे तंत्र आहे ना, जस्ट उठा आणि सुरू व्हा, हे तुमची सेक्स लाईफ खराब करतं, पूर्णपणे उद्ध्वस्त करतं. कदाचित तुमची फिमेल पार्टनर खूप आज्ञाधारक असेल, ती सेक्स लाईक ड्युटी मानत असेल, ती तुम्हाला कधीही नाही म्हणत नसेल, पण काही काळानंतर तुम्ही पाहाल की तुमचं सगळं ठीक आहे, तुमचे इरेक्शन ठीक आहे, तुमची सेक्स लाईफ ठीक आहे, तुमचा स्टॅमिना ठीक आहे, पण तुमची पत्नी जागेवर नाहीये. म्हणजे आता तिचा सेक्ससाठी मूडच बनत नाही. ती कधी हो म्हणते, कधी नाही म्हणते, कधी पाठमोरी वळून झोपते. दिवसभर ती सगळं व्यवस्थित करते, तुमची सेवा करणं, तुम्हाला जेवण देणं, तुमचे कपडे धुणं, तुमच्या मुलांची काळजी घेणं, तुमच्या आईवडिलांची काळजी घेणं, पण फक्त तुमच्यासोबत अंथरुणावर येण्याची, हमबिस्तर होण्याची तिला घबराहट वाटते किंवा ती थेट कारणं देते की माझं डोकं दुखतंय, माझी पाठ दुखतीये, माझी कंबर दुखतीये आणि मला हे करायचं नाहीये. अशी परिस्थिती तिच्यासमोर येते फक्त एका कारणामुळे की ती उत्तेजित होत नाहीये, तिला काहीच फील होत नाहीये. ल्यूब थोडाफार पास झाला नसतानाही तुम्ही जबरदस्ती करता. तो भाग असा असतो की सुरुवातीला तिला खूप वेदना होतात. तुम्हाला कल्पनाही नसते की जबरदस्तीने आत टाकल्यामुळे तो भाग इतका मऊ आणि नाजूक असतो की तिथे हलके फोड किंवा ओरखडे येतात. जेव्हा ती महिला नंतर लघवी करते ना, तेव्हा तिला खूप वेदना होतात, तिथे भयंकर जळजळ होते. बऱ्याच पुरुषांना याची काहीच आयडिया नसते. म्हणूनच ही घाईची प्रक्रिया एका चांगल्या सेक्स लाईफसाठी अत्यंत वाहियात आणि चुकीची आहे. तर मग काय करायचं? जर वेळ कमी असेल तर स्किप करा. 5-10 मिनिटांचा वेळ असायलाच हवा. जर इतर सर्व गोष्टींसाठी वेळ आहे तर यासाठीही वेळ असायला हवा. आपल्या फिमेल पार्टनरला वेळ द्या, तिच्यासोबत थोडा वेळ घालवा, थोडी बातचीत करा, तिला प्रेमाने टच करा. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही तिच्यासोबत तासनतास घालवा, पण जर तुम्ही चांगल्या प्रकारे बोलाल, गोडव्याने गप्पा माराल, तर फक्त बोलण्यातूनही फिमेल पार्टनर खूप चांगल्या प्रकारे उत्तेजित होऊ शकते. त्यानंतर जर तुम्ही तिला हलकासा स्पर्श करणं सुरू केलं, तिचे जे काही प्रायव्हेट ऑर्गन्स आहेत त्यांना टच करणं सुरू केलं, तर तुम्ही पाहाल की तुमची फिमेल पार्टनर उत्तेजित होत आहे. तिला उत्तेजित होण्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. हा वेळ तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून पुढे जाऊन तुम्ही दोघेही पूर्ण समाधान मिळवू शकाल. आणि यासाठी तासांची नाही तर फक्त काही मिनिटांचीच गरज असते आणि तेवढं पुरेसं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घाई गडबडीच्या गोष्टींमुळे महिलांच्या शरीरातील जे सेक्स हार्मोन्स असतात ते हळूहळू कमी होऊ लागतात, त्यांची लिबिडो कमी होते. कारण जेव्हा फिमेल पार्टनर बऱ्याच काळापर्यंत ऑर्गॅझम अनुभवत नाही, तेव्हा शरीर प्रतिसाद देणं सोडून देतं, तिचं शरीर इंटरेस्ट लूज करतं, तिची कामेच्छा डाऊन होऊन जाते. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या घाईच्या प्रोसेसला स्किप करा. वेळ असेल तर सेक्स करा, नसेल तर स्किप करा. आठवड्यातून एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, पण जेव्हाही कराल अगदी आरामात करा, जेणेकरून तुम्ही आणि तुमची फिमेल पार्टनर दोघेही समाधानी व्हाल. त्या भागाला व्यवस्थित ओलं करा, थोडं स्लिपरी बनवा, नव्या टेक्निक्स फॉलो करा. भावांनो, आजच्या पिढीमध्ये सगळं किती ओपन अप आहे. जगभरात इंटरनेटवर व्हिडिओज पडलेले आहेत. कधी बोटांचा वापर करा, कधी आपल्या तोंडाचा वापर करा, आपल्या जिभेचा वापर करा, कधी आपल्या लिंगाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करा. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता. स्वतःही एन्जॉय करा आणि तिनाही एन्जॉय करू द्या.